नमस्कार मंडळी. चेहरा जरा माझा हे दिसत असेल. तुम्ही सध्या रानात आलेलो म्हणजे काही लोकांची भाषा आहे की शेत म्हणजे बघू शकता थोडं रान शेत येतं. मग कधी नाही ते आज आलेलो आणि आज जरा म्हणतो कष्ट करायचं. मग जरा इथं भिंड वगैरे आणून टाकवले. पप्पा तिथं काढायला पाय ते बघू शकता सगळं हे होते. आणि एवढा जड भिंडा आता सध्याच एक घेऊन आली म्हणजे ती आणली असती. आता अनेक आणायला निघाली. दाखवतो मला मोबाईल आपला इथं ठेवतो आणि तुम्ही इथून रेकॉर्ड बघू शकता. तर तुम्हाला या व्हिडिओ मधून कळेल की शेतकऱ्याचं कष्ट कसं असतं. आलोच. बैलागत राब 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 राबायला लागते. म्हणून बघितलं असतील बैलागत राब 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 राबायला लागते. शेतकऱ्याचं दुःख त्यांनाच माहिती आहे जे शेतकरी आहेत. जी शेती करत नाहीत अशांना काय शेतकऱ्याचं दुःख माहित. उगाच घरात बसून काय बोलू तुम्हाला, घरात बसून उगाच काय होत नसते. आता एक लोक असतात ते म्हणतात शेती करणं काय कोणाला पण झालं. भावांनो असं म्हणून होत नसते. एकदा शेतात येऊन बघा, नाही रानात येऊन बघा, मग तुम्हाला समजेल शेती करणं किती कठीण आहे. भावांनो एवढं वर्षभर राबणारा शेतकरी त्याला साधं त्याच्या पिकाला म्हणजे दर पण येत नाही चांगला. म्हणजे समजा त्यानं आता ऊसाला खर्च 5,000 आला आहे, त्याचा ऊस जातोय फक्त 3,000ला. म्हणजे त्याचा काय फायदा आहे का तोटा आहे. त्याने एवढं करून का उपयोग. त्यांना भाजी पिकवायची, सगळं पिकवायचं. भाजीला किंमत त्याची जास्त असत्या. त्यांनी लावलेल्या असत्या जास्तीत जास्त 20 रुपये आणि ज्या त्याच्यावर लावलेल्या नसत्या तरी पण लोक 15ला द्या 10ला द्या. काही चाललंय काय. आणि तेच एका मोठ्या ठिकाणी वगैरे गेल्या 100ची जरी वस्तू असली तर 100लाच घेतात. कमी मागतात. नाही शेतकऱ्याबरोबर असं करू नका प्लीज. हात जोडतो तुमच्या समोर.